नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 26 डिसेंबर आणि सकाळचे 9:44 झाले. सध्या बघू शकता मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. एका कालच्या प्रिव्हियस डेच्या क्लोजिंग लेवलपासूनच मार्केटमध्ये पुन्हा आपल्याला डाऊनसाईड मोमेंटम येताना दिसून येतात. तर ही लेवल आहे 26,150ची. या ठिकाणपासून बघू शकता मार्केट जे काल परवा दिवशी आपल्याला क्लोजिंग दिली त्याच लेवलपासून पुन्हा मार्केट या ठिकाणपासून रेजिस्टन्स घेऊन पुन्हा डाऊन साईडला येताना आपल्याला दिसून येत आहे. आता या सध्याच्या कंडिशनला ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे तयार झाला आहे थोडंसं बघूया. त्यानंतर पुन्हा चार्टवर येऊया. कारण ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आपण नेहमी इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंग करतो. सर्वात पहिले आपण तो ऑप्शन चेनचा डाटा बघूया, याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल झाले आहे. तर या ठिकाणी बघू शकता सध्या जो आहे निफ्टी, हा निफ्टी करंट मार्केट प्राईस 26,090 या इतक्या प्राईजला सध्या चालू आहे. या हिशोबाने महत्त्वाची लेवल कुठली आपल्याला 26,100, कारण मार्केट या ठिकाणपासून सपोर्ट घेऊन नेहमी वरती येताना आपल्याला दिसला होता, परंतु आज मार्केटने ही लेवल डाऊन साईडला ब्रेक केली आहे. आता या लेवलवर बघू शकता जो सेलिंगचा डाटा आहे, कारण मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर होत असल्यामुळे तुम्हाला सेलिंगचा डाटा पहिल्यांदा सांगते मी. या ठिकाणी टोटल पोझिशन आहे 1.5 कोटीच्या, 1,53,00,000च्या आणि त्यामध्ये 1,09,00,000चा नवीन वाय ॲडिशन झालेला आहे. ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन तयार केल्या, अशा पोझिशन ह्या रजिस्टन्ससाठी आहे. त्यानंतर 26,200 हा तर जबरदस्त सेलिंगचा एरिया तयार झाला, कारण या ठिकाणी 2,20,00,000चे टोटल पोझिशन तयार झालेले आहे, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीचे पोझिशन केल्या. परंतु यांनी काय केलं, सध्या जवळचा जो रेजिस्टन्स आहे या लेवलवर जबरदस्त कॉल रायटिंग केली. या ठिकाणी बघू शकतो जबरदस्त कॉल रायटिंग करून मंदीच्या पोझिशन तयार केल्या. आणि सेम स्ट्राईक प्राईजला पुट साईडला बघू शकता किती आहे डाटा, 1,48,00,000चा आहे. यांनी काय केलं होतं, पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजी पोझिशन तयार केल्या होत्या, सपोर्टचं काम करत होतं. परंतु मार्केटमध्ये काय सेलिंग प्रेशर वाढत चालला. तर सध्याच्या कंडिशनला ह्या जे पोझिशन आहे ह्या सध्या रिस्कमध्ये चालू आहेत. तर यांनी जर या ठिकाणी लॉंग अनवाइंडिंगला जर सुरुवात केली तर मार्केटमध्ये तुम्हाला आणखी सेलिंग प्रेशर वाढताना दिसेल. ते सेलिंग प्रेशर वाढल्याच्यानंतर 26,000पर्यंत लेवल तुम्हाला पाहायला मिळेल. ही लेवल तुटल्याच्यानंतर 26,000पर्यंत तुम्हाला लेवल पाहायला मिळेल. या लेवलवर पुन्हा बघू शकता सपोर्ट साईडला किती डाटा आहे, 1,86,00,000चा. म्हणजे या ठिकाणी थोडंसं आपल्याला सपोर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे 26,000च्या लेवलवर. सध्या या ठिकाणपासून बघू शकता 26,090 पासून, म्हणजे या 26,100च्या लेवलवरचा जो काही डाटा आहे, या ठिकाणी डाटा कंटिन्यू वाढत आहे. या ठिकाणचा डाटा कमी होईल आता. ठीक आहे, अशा प्रकारचा ऑप्शन चेनमधला डाटा सध्या आपल्याला संकेत देत आहे की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जबरदस्त आहे. आता बघूया चार्टवर. आता चार्टनुसार बघू शकता मार्केटमध्ये तुम्हाला कंटिन्यूस डाऊनफॉल दाखवते या ठिकाणी. आता चार्टनुसार आता या ठिकाणी एक इंटरेस्टिंग गोष्ट कशी आहे की सध्या या ठिकाणी एक देऊळ तयार झालेला आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे, एक मंदिर देऊळ ज्याला आपण म्हणतो तयार झालेला आहे. या ठिकाणी बघू शकता ही पॅटर्न कंटिन्यू करेल, कारण थोडंसं आणखी चार्ट थोडासा छोटा करतो मला की नेमकं मार्केट कुठल्या लेवलपर्यंत येण्याच्या तयारीमध्ये आहे. हे बघू शकता मार्केटमध्ये ब्रेकआउट कुठून मिळालेलं आहे, या लेवलपासून ब्रेकआउट मिळालेला आहे. ठीक आहे, मार्केटमध्ये या लेवलपासून एक ब्रेकआउट आपल्याला मिळालेलं आहे. मार्केटमध्ये या गॅप ओपनिंग दिलं, त्यानंतर कॉन्सोलेशन करत पुन्हा 26,200 26,230पर्यंत मार्केटमध्ये सस्टेन राहिलं. या ठिकाणचा रेजिस्टन्स घेऊन आता या ट्रेंड लाईनच्या रेजिस्टन्सनुसार मार्केट बघू शकता तुम्हाला डाऊन साईडला येताना दिसत आहे. आता ज्याप्रमाणे या ठिकाणी अशा प्रकारची कॅन्डल तयार झाली, अपेक्षित आहे की या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची कॅन्डल्स या लेवलपर्यंत अपेक्षित आहे. कधी ही 26,100वरची जर पुट रायटिंग लॉंग अनवाइंडिंगमध्ये जर कन्वर्ट झाली तर या प्रकारच्या कॅन्डल्स या ठिकाणी तुम्हाला अशा बनताना दिसून येईल पर्यंत, या लेवलपर्यंत 26,000च्या लेवलपर्यंत. कारण हा 26,000 पुन्हा आपला एक सपोर्ट आहे आणि पुन्हा आपण याच रेंजमध्ये येऊन पुन्हा थांबत आहे. अपेक्षित आहे आपल्याला की या लेवलपासून पुन्हा अशा प्रकारच्या थोड्याशा आपल्याला कॅन्डल्स पाहायला मिळायला पाहिजे. तर कारण एकच राहणार आहे की पुट रायटिंग जी काही झालेली आहे ती लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होणार आहे, त्यामुळे. बाकी अदरवाईज दुसरं कारण कुठलंही नाही, कारण हा ट्रेंड तो कंटिन्यू फॉलो करत आहे, हा वाला तो. ठीक आहे, अशा प्रकारचं मोमेंटम या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. सर्व काही ऑप्शन चेन डाटानुसार आपल्याला सध्या या ठिकाणी दिसून येत आहे. थोडंसं अदर इंडेक्सच्या हिशोबाने जर बघितलं तर इंडेक्सचा जर डाटा बघितला, अदर इंडेक्स कशा प्रकारे सपोर्ट करत आहे तर या ठिकाणी बघू शकता अदर इंडेक्समध्ये सुद्धा सेन्सेक्समध्ये सेलिंग आहे, फिन निफ्टी बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशरच आहे. परंतु ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात सध्या आणखी सुद्धा या ठिकाणी सेलिंग आलेलं नाही आहे. म्हणजे आणखी जर सेलिंग वाढलं तर निश्चितच मार्केट 26,000पर्यंत एक लो या ठिकाणी डीप लावण्याच्या तयारीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. मार्केटमध्ये काय ही रॅली आता कंटिन्यू सध्या आपल्याला दिसून येत आहे.
पी सी आर लेवल सध्या जर बघितले आता सध्याच्या कंडिशनला पी सी आर लेवल किती आलेला आहे आपला, पी सी आर आलेला 0.8 म्हणजे आणखी आपल्याला थोडीशी जागा या ठिकाणी खाली येण्यासाठी बाकी आहे 26,000पर्यंत. म्हणजे 0.6पर्यंत आल्याच्यानंतर मार्केट एक सपोर्ट झोनमध्ये येईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण ऑप्शन चेनचा डाटा त्याप्रमाणे आहे. कारण या ठिकाणी बघू शकता 26,100 हीच एवढी स्ट्राईक प्राईस सध्या आता महत्त्वाची झालेली आहे की या स्ट्राईक प्राईसला जबरदस्त कॉल रायटिंग झालेली आहे 26,100वर. 1,74,00,000 त्यामध्ये 1,30,00,000चा नवीन ॲडिशन आहे. आता हे फाईट हे जे सर्व कॉल रायटर्स ही फाईट कोणाला देणार आहे, या 26,100वरच्या पुट रायटर्सना, या सर्व पुट रायटर्सना फाईट देणार आहे. याच्यामुळे सेलिंग प्रेशर वाढणार आहे 26,000च्या याच्यावर पोझिशनवर. ठीक आहे. कारण अपसाईडला तिन्ही स्ट्राईक प्राईसला बघू शकता तुम्ही डाटा जबरदस्त तयार झालेला. ओके, अशा प्रकारचा डाटा आज आहे. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच ऑप्शन ट्रेडिंग या ठिकाणी इंडेक्स ट्रेडिंग बघतो. कारण त्याची ॲक्युरसी चांगल्या प्रकारे राहते त्यामुळे. ठीक आहे. तर बघू शकता मार्केट या लेवलवरती सस्टेन होण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तो होणार नाही. पुन्हा मार्केट ही लेवल तोडून या 26,000च्या लेवलपर्यंत येईल या ठिकाणी असे 100% खात्री मला या ठिकाणी ऑप्शन चेन डाटानुसार वाटत आहे. तर बघूया मार्केट कशा प्रकारचं रिॲक्ट करते हे बघणे आपल्यासाठी एक इंटरेस्टिंग राहणार आहे.